देशभर स्वाईन फ्लूचा प्रसार वाढला आहे. महाराष्ट्रामध्ये याचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणावर आहे. या आजारावर काही उपचार आहेत की नाही अशी भीती नागरिकांमध्ये आहे. आयुर्वेदामध्ये याबाबत काय म्हटलं आहे हे सांगण्यासाठी आपल्याबरोबर आहेत आयुर्वेदाचार्य डॉक्टर श्री बालाजी तांबे. डॉक्टर नमस्कार. आयुर्वेदामध्ये यासारख्या आजाराबाबत काय माहिती नेमकी देण्यात आली आहे? आयुर्वेदामध्ये एकूण संपूर्ण मानवजातीच्या सर्व आरोग्याचं शास्त्र असल्यामुळे सर्व विकारांची माहिती असतेच. परंतु हा जो विकार आहे स्पेशल, म्हणजे आता जो स्वाईन फ्लू म्हणतोय, तर तो डुकरापासून सुरू झाला किंवा त्यांच्यात आधी तो मूळ विकार असे डुकरामध्ये, तर ह्या वराह विकार हा जो आहे असं नाव देऊन आयुर्वेदाने स्वाईन फ्लूचं वर्णन केलेलं नाही. परंतु असे जे विषारी व्हायरस आहेत, जीवाणू, या सगळ्या विषारी व्हायरसच्या बाबतीमध्ये यांना पिशाच रोग असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. आणि आयुर्वेदामध्ये हे जे सर्व पिशाच रोग आहेत त्यावर ग्रहचिकित्सा सांगितलेली आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मला असं वाटतं आपण फॅमिली डॉक्टरमध्ये साधारणतः 2005 साली अगदी 25 मार्च 2005च्या अंकामध्ये आपण याविषयी सावधान करण्याचा प्रयत्न केला होता. कारण त्यावेळेला जशी परिस्थिती होती आणि पर्यावरणाचं जे नुकसान झालं होतं त्यातून असे रोग वाढतात. त्यानंतर पुन्हा 5 जून 2009च्या अंकात आपण पुन्हा एकदा तीच माहिती सर्व तशा प्रकारची दिली. त्यानंतर आता आयुर्वेद वाचं जे आपण पुस्तक प्रसिद्ध केलं त्यामध्ये सुद्धा जनपदोध्वंस म्हणून आपण लेख लिहिला होता. आणि त्यामध्ये वातावरण बिघडल्यानंतर हे जे काही प्राण्यांमध्ये असणारे रोग किंवा इतर ठिकाणी असणारे हे जे विषारी जीवाणू आहेत ते सर्व कसे प्रसरण पावतात आणि मग माणसाला सुद्धा ते रोग कसे होऊ लागतात या संबंधाची माहिती दिलेली आहे. आणि त्या माहितीच्या आधारे आपण या स्वाईन फ्लू संबंधी इलाज करू शकतो. आधी मुख्य म्हणजे काय हवंय की हे जे आपण पर्यावरणाचा ऱ्हास चालवलेला आहे तो प्रथम थांबवायला लागणार आहे. कारण वेडवाकडं पर्यावरणामध्ये वागणं हे पर्यावरण झेपून घेणारच नाही. निसर्ग जो आहे तो अशा तऱ्हेने स्वतःजवळ काही फार ठेवत नाही. आपल्याला माहिती आहे समुद्रात तुम्ही घाण टाकली तर तेही तो परत देऊन टाकतो, बाहेर फेकून देतो. अशा तऱ्हेने आपल्याला निसर्गाच्या पर्यावरणाची काळजी आता तरी घ्यायला लागेल. आपण पर्यावरणाशी खूपच खेळ करतोय आणि वेगवेगळ्या कारणासाठी नदी नाले बिघडवतोय, वातावरणात कार्बन डायऑक्साईड वाढतोय. आपण वेडेवाकडं मांस खातोय, वेडेवाकडे पदार्थ खातोय. ज्या वस्तू आहेत त्यांना संकरित करून त्यांचा काहीतरी आहारात समावेश केलेला आहे. आणि प्राण्यांना आपण नको ते अन्न खाऊ घातल्यामुळे त्यांचं मांस दूषित झालेलं आहे. तर त्यातून आता हे स्वाईन फ्लूचं संकट आलेलं आहे. खूप मोठा हा धोका आहे. कारण हा बघता बघता पसरतोय आणि सुरू झाला मेक्सिको, तिकडनं काही देशात पोचला आणि त्या देशांची लोकसंख्या आणि त्यांची एकूणच सगळी औषधाची योजना पद्धती जी होती, त्यांची हॉस्पिटल्स, त्यामुळे त्यांनी कंट्रोल खूप लवकर केलं. भारतासारख्या खूप लोकसंख्या असलेल्या देशात आणि आपल्या ठिकाणी अपुरी सर्व व्यवस्था असताना हा जर आता स्वाईन फ्लू पसरला तर खूपच मोठं नुकसान होईल. अशा दृष्टीने आपल्याला याच्याकडे पाहायला पाहिजे. याच्यासाठी आयुर्वेदाने खूप चांगले इलाज सुचवलेले आहेत. म्हणजे प्रतिबंधात्मकच आधी इलाज करायला पाहिजेत आणि मग स्वाईन फ्लू झालाच, एखाद्याला लागण झाली तर त्यासाठी मग कुठला इलाज करायचा हा वेगळा इलाज. पण मला असं वाटतं की सध्या आपण असा विचार करायला हवाय की प्रतिबंधात्मक काय करता येईल. गुरुजी, आयुर्वेद हा 5वा वेद मानला जातो. स्वाईन फ्लूच्या संदर्भामध्ये आयुर्वेदामध्ये प्रतिबंधात्मक उपाय काय नेमके सांगितलेले आहेत? आता बाई, एक गोष्ट अशी आहे की अशा तऱ्हेचा व्हायरस हा जो विषारी जीवाणू आहे त्याला पिशाच रोग का म्हणायचं? कारण की त्याचं निदान लवकर होत नाही. त्याच्यावर जर काही औषध शोधून काढलं तर तो स्वतःचं स्वरूप बदलून काहीतरी वेगळं स्वरूप धारण करतो आणि पुन्हा तो माणसाला मृत्यूपर्यंत घेऊन जायला मदत करतो. आणि अशा तऱ्हेचा हा जो एक भयंकर रोग आहे तर याच्यावरती इलाज करण्यापूर्वी अशा तऱ्हेचा आपल्या कुठल्याही वातावरणात, कुठल्याही देशात मानव समाजाला याचा त्रास होऊ नये म्हणून आधीच काळजी घ्यायला पाहिजे. याची वाढ होण्यासाठी वातावरण जे आहे ते असं दमट,
काय म्हणूया आपण, हवेमध्ये मॉइश्चर खूप आहे, अशा तऱ्हेचं म्हणजे पावसाळ्याच्या अलीकडे पलीकडे किंवा सूर्यप्रकाश ज्या वेळेला कमी आहे त्यावेळेला हा पसरण्याचा चान्स जास्त असतो. त्यामुळे आयुर्वेदाने काय म्हटलंय की अशा वेळेला आधी मुळात काळजी घ्यायची. पहिली काळजी म्हणजे पर्यावरणाचं संरक्षण. आता आपल्याला एक दैनंदिन जीवनामध्ये ज्यांची कफ प्रकृती आहे, म्हणजे वारंवार ज्यांना वर्षभर सर्दी पडसं काहीतरी चालू असतं, त्यांनी तर खूप काळजी घ्यायला पाहिजे नेहमीच. म्हणजे वातावरण बदललं, पावसाळा आला कीच काळजी घ्यायला पाहिजे. परंतु आत्ता स्वाईन फ्लूची लागण चालू आहे आणि तो पसरतोय, अशा वेळेला तर त्यांनी अगदी साधे साधे उपचार करावेत. आता आपल्याला प्रतिबंधात्मक उपचारामध्ये सर्वात पहिला उपचार कुठला, तर साधा आपण दिवसामध्ये जो चहा घेतो किंवा एखादं काढा करून प्यावा, तर त्यासाठी अगदी साधी द्रव्य आहेत. पहा या ठिकाणी काय की हा गवती चहा आहे, तेव्हा असं गवती चहा थोडासा घ्यायचा. म्हणजे त्या गवती चहाला आपण पातेल्यामध्ये घ्यायचा. थोडीशी ही जी आहे ती वावडिंगाचे दाणे आहेत, थोडे कुटून टाकलेले अधिक चांगले आहेत. एखादं सुंठीचा तुकडा बारीक त्याच्यात टाकायचा. तुळशीची पानं 4 टाकायची. समजा तुळशीचं सुंठ घरात नसली तर आलं सुद्धा ओलं चालू शकतं. आणि हे जे उकळवून केलेलं पाणी आहे हे लहान मुलांना तर विशेषतः प्यायला द्यावंच, परंतु सर्व मोठ्यांनी आणि ज्यांची प्रकृती तशी आहे की कफाची प्रकृती, त्यांनी अवश्य प्यावं. आता स्वाईन फ्लू आहे तेव्हा मला असं वाटतं सकाळ संध्याकाळ चहा घेणाऱ्यांनी चहामध्ये आणि चहा न घेणाऱ्यांनी हे नुसतंच असं काढा करून साखर दूध घालून हवं असेल तरी घेता येतं, तर हे एक प्यावं. म्हणजे ह्यानी एकदम इम्युनिटी जास्त डेव्हलप होते. हा काय श्वसनाचा रोग आहे मुख्य, तेव्हा रक्तात आणि श्वसनामध्ये म्हणजे आपल्या लंग्समध्ये पसरणारा हा व्हायरस आहे. तर अशा दोन्ही वेळेला आपल्याला त्याची शुद्धी किंवा त्याची ताकद ही महत्त्वाची आहे. तर हा चहा घेता येतो. आयुर्वेदामध्ये एक सीतोपलादी म्हणून चूर्ण आहे. हे जे सीतोपलादी चूर्ण आहे, तर या सीतोपलादी चूर्णाचा जर आपण पाण्यामध्ये थोडंसं घालायचं, म्हणजे आता समजा आपल्याला कुठलंही पाणी प्यायचं असलं तर ते पाण्यामध्ये हे सीतोपलादी चूर्ण जे आहे ते साधारणतः आपण असं एक अर्धा चमचा सीतोपलादी चूर्ण पाण्यात टाकायचं आणि ते चूर्ण टाकूनच कायम पाणी प्यायचं. नाही तर दिवसात 2 वेळा तरी निदान सीतोपलादी चूर्ण घालून पाणी घ्यायचं. आता ह्या सीतोपलादीमध्ये काय आहे की अगदी सर्वात प्रथम आपण बघूया, ही दालचिनीची पावडर आहे. दालचिनी त्याच्या दुप्पट वेलची असते आतमध्ये. ह्या ज्या दोन्ही वनस्पती आहेत, सुगंधी वनस्पती आहेत, आणि यातलं तेल काढलं जातं आणि बाजारात ज्या मिळतात, त्यामुळे मग त्या वनस्पतीत काही अर्क आणि काही औषधात काही कस राहत नाही. ह्याच्या दुप्पट आतमध्ये पिंपळीचं चूर्ण आहे. हे पिंपळीचं चूर्ण आणि पिंपळीच्या दुप्पट असतं वंशलोचन. ही सुद्धा म्हणजे पिंपळी आपल्याला माहिती आहे की किती तिखट आहे, तेव्हा पिंपळी ही चांगल्या क्वालिटीची पाहिजे. आणि त्या खड्यांचं चूर्ण म्हणजे हे वंशलोचन आहे. वंश म्हणजे बांबू, आणि त्याच्यामध्ये हे चूर्ण आपलं खडे तयार होतात. परंतु सिंथेटिक पद्धतीचंही वंशलोचन मिळतं, ज्याचा काही अर्थ नाही. उलट ते सीतोपलादी घेतल्यानंतर गळा जास्त दुखायला लागतो. आणि मग त्याच्या दुप्पट असते आतमध्ये साखर, पिठी साखर आहे. खडी साखरेची पिठी करून घ्यायची. आणि ही जी साखर आहे अशी ह्या सर्वांचं चूर्ण एकत्र केलं की त्याला म्हणतात सीतोपलादी चूर्ण. आणि हे चूर्ण सकाळ संध्याकाळ अर्धा अर्धा चमचा प्रत्येकाने घ्यावा. आत्ता ज्या वेळेला हे असं स्वाईन फ्लू पसरतोय तेव्हा या वस्तू आहेत त्या आपल्याला त्रास होत असो नसो, कफाची प्रकृती असो नसो, घ्याव्यात. त्यातल्या त्यात ज्यांना प्रवास करायचा आहे, ज्यांना बाहेर जावंच लागणार आहे, ज्यांना 4 चौघात जायचं आहे, गर्दीच्या ठिकाणी जायचं आहे, त्यांनी तर हे घेतल्याशिवाय जाऊच नाही. संरक्षक कवच आहे आणि हे घालून जायचं.